राज्य सरकार आणि नगरविकास खात्याने एक जी.आर. काढलेला आहे आणि हा जी.आर. ग्रामीण भागाशी संबंधित आहे आणि ग्रामीण भाग म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ज्या गायरान जमिनी आहेत त्याचा हा विषय आहे आणि आपल्याला माहिती आहे की गायरान जमिनी या एकंदरीत गावाशी निगडीत आहेत आणि याचा थेट संबंध मात्र गावातील जो सरपंच आहे यांच्याशी संबंधित येतो। कारण या ज्या जमिनीवरती काही करायचं असेल तर ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे त्याची मंजुरी घ्यावी लागते आणि गावाच्या हितासाठी जे काही निर्णय असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, पाण्याची टाकी असेल, एखादा सौर ऊर्जेचा मोठा प्लांट तिथे त्यांना बसवायचा असेल किंवा कॉलेज काही करायचं असेल तर या संबंधित एकंदरीत सरपंचांची आणि एकंदरीत जे सदस्य आहेत त्यांची यावेळी त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर गावाच्या विकासासाठी हा जो प्रोजेक्ट आहे तो तिथे आपण ठरवू शकतो। आता याच मुद्द्यावरती मात्र सध्या पीएमआरडीने म्हणजेच नगरविकास खात्याकडनं आता पुण्याच्या 9 गावं यामध्ये आलेली आहेत। यामध्ये मुख्य म्हणजे 9 तालुके आहेत, माफ करा। तर या जी.आर.चा मी तुम्हाला विषय सांगतो की पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी प्राधिकरणाच्या नावावर वर्ग करण्याबाबत म्हणजेच ह्या ज्या जमिनी आहेत त्या आता पुण्याच्या पीएमआरडी कडे हस्तांतरित करणार आहेत आणि पुण्यातील जे मुख्य 9 तालुके आहेत मी ते तुम्हाला नावं सांगतो त्यांची। हवेली असेल, अप्पर लोणी काळभोर असेल, मुळशी असेल, दौंड असेल, भोर असेल, मावळ असेल, पुरंदर असेल, शिरूर आणि खेड, प्रामुख्याने ही 9 तालुके आहेत आणि या तालुक्याच्या संबंधित जी गायरान जमिनी आहेत ही मात्र आता पीएमआरडी कडे सोपवण्याचा हा जो जी.आर. आहे तो काढण्यात आलेला आहे आणि याच संदर्भामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल या ठिकाणी देखील हा जी.आर. आता लावण्यासाठी मात्र सरकारकडून आणि महाविकास अधिकाऱ्यांकडून या गोष्टी आता सध्या सुरू आहेत आणि मुख्य म्हणजे या भागामध्ये आता या ज्या गायरान जमिनी आहेत यातून सरकारला कशा प्रकारे आपण कमर्शियल म्हणजे सरकारला आपण रेव्हेन्यू जनरेट करून देणार आहोत यासाठी मात्र हा जी.आर. सध्या काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मात्र हा जो जी.आर. आहे आता या जी.आर. वरती मात्र पुण्याचे जे जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत मात्र त्यांनी देखील याच्यावरती एक पुनर्विचार करण्याबाबत एक पत्रक आपल्याला दिलेलं पाहायला मिळते। वीर धवल जगदाळे आहेत आणि यांनी हे एक पत्र आपल्याला दिलेलं पाहायला मिळते। या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हणाले मी ते पण सांगतो की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे शासकीय म्हणजेच गायरान जमिनी ज्या हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांचे जे आदेश दिले आहेत यावर पुनर्विचार करणे याबाबत त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी काही मुद्दे देखील ठळक मुद्दे मांडलेले आहेत। ते तुम्हाला मी 2 मुद्दे सांगतो की शासन निर्णय दिनांक 26 मार्च 1984 नुसार गायरान जमिनीचे संरक्षण करण्यात आले आहे आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशानुसार गायरान जमिनी या सार्वजनिक हित व ग्रामीण गरजेसाठी अबाधित ठेवणे अपेक्षित आहे। म्हणजेच गावाचा जो विकास आहे, गावामधील शाळा असेल, हॉस्पिटल असेल किंवा पाण्याची टाकी असेल तर या संदर्भामध्ये हा जो ठराव आहे तो ग्रामपंचायतीकडून मंजूर करून गावात जे सदस्य आहेत त्यांचा ठराव मंजूर करून ह्या गोष्टी होत होत्या। मात्र आता ही जे नियमावली आहे ती मात्र आता बदलण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण जो ठराव आहे आता हा मात्र पीएमआरडी कडे आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। आणि मुख्य म्हणजे यामध्ये आता आपण जर पाहिलं असेल की या ठिकाणी मैदान असेल, पाण्याच्या टाक्या असतील, एसटीपी असेल, स्मशानभूमी असेल, रस्ते असतील, नाले असतील, साहित्य मंडपे असतील इत्यादी सार्वजनिक सुविधा निर्माण करणे आवश्यक होईल। मात्र पशुपालन करणाऱ्या ग्रामस्थांची या क्षेत्राची मात्र यामुळे कमतरता देखील भासेल आणि ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामे ठप्प होतील व ग्रामीण भागातील विकासात्मक असमतोल या ठिकाणी निर्माण होऊ शकतो या जी.आर. मुळे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कारण जगदाळे यांनी एकंदरीत जिल्हाधिकारी यांना पुनर्विचार करण्याबाबत हे पत्र लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण नेमकं हा जो जी.आर. आहे या जी.आर. मार्फत नेमकं काय साध्य करायचंय तुम्हाला, नेमका याचा फायदा कोणाला होणार, जर यदा कदाचित या गायरान जमिनी हा जो गायरान जमिनी ज्या आहेत या कोणत्या बिल्डरच्या जर घशामध्ये गेल्या तर त्यातून तो बिल्डरला फायदा होऊ शकतो असं देखील यावरून आपल्याला समजतंय। मात्र आता एकंदरीत आता या गायरांच्या जमिनी आहे हा मात्र याचा जी.आर. मात्र निघालेला आहे। मात्र याच्यावर पुनर्विचार देखील करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र यामध्ये आता समोर काय होणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यासाठी अमित मुंडे, पुणे।